नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा पहिला पेपर आहे इंडियन एक्सप्रेस. यावर्षी भारतात नॉर्मल पावसाळा होणार असल्याचं हवामान विभागानं काल वर्तवलेल्या अंदाजामध्ये सांगितलेलं आहे. त्याने असं म्हटलेलं आहे, इनफॅक्ट सरासरीच्या 103% पाऊस यावर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये पडणार असल्याचं सांगितलेलं आहे. जो ह्याच्या आधी लॉंग पिरियड ॲव्हरेज जी सांगण्यात आली होती त्याच्यामध्ये 99% पाऊस पडेल, म्हणजे लॉंग पिरियड ॲव्हरेजच्या 99% पाऊस पडेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र काल जी घोषणा करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्या सरासरीच्या 103% पाऊस पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. अंजली मरार यांनी आज त्याबद्दलची सविस्तर बातमी इंडियन एक्सप्रेसच्या पान 1 साठी केलेली आहे. त्याला लागूनच महाराष्ट्राबद्दलची एक महत्त्वाची बातमी आहे, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात पावसाळा जो आहे आणि मान्सून जो आहे तो 1 आठवडा आधी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आपल्याला माहितीच आहे यावेळेस मान्सून तसा नेहमीपेक्षा थोडासा लवकरच दाखल झालेला आहे. अंदमानात तो शेड्यूलच्या तब्बल 6 दिवस आधी दाखल झाला होता. त्या मानाने केरळमध्ये इतकं आधी तो आलेला नाहीये. मात्र तळ कोकणात, महाराष्ट्राच्या तळ कोकण प्रदेश जो आहे तर तिकडं मान्सून नेहमीपेक्षा 1 आठवडा आधीच येण्याची शक्यता हवामान विभागानं सांगितलेली आहे. काल देशांतर्गत उत्पन्नाबद्दलची महत्त्वाची आकडेवारी जाहीर करण्यात आली. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसमधून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष फायनान्शियल इयर 2021-22 मध्ये भारताचा GDP जो आहे, देशांतर्गत उत्पन्न जे आहे ते 8.7% वाढल्याचं समोर आलेलं आहे. आणि त्याच्या बरोबरीनेच शेवटचा क्वार्टर जो होता या फायनान्शियल इयरचा, जानेवारी ते मार्च, तर त्याच्यासुद्धा आकडेवारी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत. त्या दरम्यान आपल्याला माहिती आहे की ओमायक्रॉनमुळे कोविड केसेसची संख्या जी आहे तर ती वाढलेली होती. त्यामुळे अगदी पूर्णपणे फर्स्ट वेव्ह किंवा सेकंड वेव्ह सारख्या गोष्टी बंद नसल्या तरी थोड्याफार प्रमाणात त्या बंद होत्या. त्यामुळे गेल्या ह्या फायनान्शियल इयरच्या बाकी आधीच्या तिन्ही क्वार्टर्सच्या पेक्षा हा जो चौथा क्वार्टर होता त्यामधली जी ग्रोथ होती, त्यामधली जी आर्थिक वाढ होती तर ती कमी झाली. ती 4.1% एवढीच झाली. मात्र ओव्हरऑल जो वर्षभराचा जो GDP होता तो त्याची वाढ जी आहे ती मात्र स्टेबल राहिली असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आचल मॅगझिन यांनी आज त्याबद्दलची बातमी दिली आहे. काल जम्मूच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये एका 36 वर्षीय स्कूल टीचरची हत्या करण्यात आली. दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्याबद्दलची बातमी आज बशारत मसूद आणि अरुण शर्मा यांनी दोघांनी मिळून दिलेली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या पान 1 वर ही बातमी आलेली आहे. ह्या ज्या टीचर होत्या ज्यांची हत्या करण्यात आली तर त्या हिंदू होत्या. त्यामुळे ह्याच्यानंतर काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये स्पेशली मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. काश्मीरी पंडितांची मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली. अशा प्रकारच्या हत्यांची संख्या जी गेल्या काही महिन्यांमध्ये वाढलेली दिसत आहे, तर त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा आणि संरक्षण पुरवण्यात यावं काश्मीरी पंडितांना आणि जम्मू आणि काश्मीरमधल्या हिंदूंना, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या आता लवकरच येणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा त्यामध्ये होणार आहेत. तर त्या संदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट आज अजय जाधव यांनी दिलेला आहे इंडियन एक्सप्रेससाठी. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्या जे नगरसेवक आहेत पुण्यामध्ये, सध्या जे सिटिंग कॉर्पोरेटर्स आहेत त्यांच्यापैकी ॲटलिस्ट 1/3 जणांना तरी त्यांचं सीट राखण्यासाठी किंवा परत उमेदवारी मिळवण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागणार आहेत किंवा ते अडचणीचं ठरणार आहे त्यांच्यासाठी. त्यांना सर्वांना परत एकदा सीट मिळेलच ह्याची काही शाश्वती राहिली नसल्याचं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. एकतर फेररचना झालेली आहे प्रभागांची, ते एक कारण असू शकतं. दुसरं म्हणजे काल महिलांसाठी आरक्षित सीट्स किती असतील तर हे काल जाहीर करण्यात आलं. तर त्यावरून सुद्धा अनेकांना त्यांची उमेदवारी यावेळेस गमवावी लागणार असल्याचं सध्या म्हटलं जातंय. प्रसिद्ध गायक KK यांचं काल निधन झालं. ते कोलकातामध्ये एका कॉन्सर्टसाठी गेले होते. 2 दिवसांची ही कॉन्सर्ट होती. कॉन्सर्ट झाल्यानंतर कॉन्सर्टच्या दरम्यानच त्यांना अनइझी वाटत होतं. मात्र कॉन्सर्टच्या नंतर ते कोलॅप्स झाल्याचं म्हणण्यात येते आणि हॉस्पिटलला नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन्ड या पानावर आज गन व्हायलन्सेस रायझिंग टोल अमॉंग US चिल्ड्रन असं एक एक्सप्लेनर पीस कबीर फिराक यांनी लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अमेरिकेत लहान मुलांचा मृत्यू होण्यामागची जी काही कारणं आहे तर फायर आर्म्स हे त्यातलं एक मेजर कारण बनत चाललेलं आहे. ओव्हरऑलच आपण जे गन व्हायलन्सचं वाढतं प्रमाण तिथं बघतो, अशा प्रकारच्या नुकतेच टेक्सासमध्ये जी एक मास शूटिंगची घटना झाली, तर तशा प्रकारच्या मास शूटिंगच्या घटना घडताना आपण बघतो वारंवार. आणि बऱ्याचदा
शाळाकरी मुलं, लहान मुलं ही त्याच्या मोठ्या प्रमाणात त्याचे विक्टिम्स बनत असताना आपण बघतो. तर त्या सर्व पार्श्वभूमीवर काय काय कारणं आहेत, म्हणजे व्हेकल क्रॅशेस असेल, सफोकेशन्स असतील, ड्रग्स असतील, अशी वेगवेगळी जी काही मेजर कारणं US मधली आहेत असं म्हटलं जातं मुलांच्या, म्हणजे 0 ते 19 या वयोगटातील मुलांच्या मृत्यूसाठी. तर त्यातलं आता फायर आर्म्स हे एक मेजर कारण दिवसेंदिवस बनत चाललेलं आहे. हा झाला आजचा इंडियन एक्सप्रेस. यापुढचा पेपर आहे महाराष्ट्र टाइम्स. महिला राज येणार, ही आज महाराष्ट्र टाइम्सच्या पान 1ची हेडलाईन आहे. आपण आत्ताच आधीच्या पेपरमध्ये बातमी बघितली होती पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शन्सबद्दल, आणि त्याच्यामध्ये आरक्षण वाढल्यामुळे सध्या ज्या अनेक सिटिंग कॉर्पोरेटर्स आहेत तर त्यांना ह्यावेळेस तिकीट मिळेल की नाही याबद्दलच्या साशंकतेबद्दल. त्याबद्दलचीच महिलांना जे 29 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे त्याबद्दलची बातमी आज मटाच्या पान 1वरची मुख्य बातमी आहे. ह्याच्यामध्ये असंही ॲड करण्यात आलेलं आहे की महापालिकेत 173 जागांपैकी 87 ठिकाणी महिलांना प्रतिनिधित्व मिळणार आहे. ह्याला लागूनच पिंपरी चिंचवड महापालिकेबद्दलची सुद्धा बातमी आहे, ज्याच्यामध्ये पिंपरीमध्येही 70 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार असल्याचं म्हटलेलं आहे. ओबीसी आरक्षणामध्ये कळीचा मुद्दा ठरलेला इम्पेरिकल डेटा जो आहे तर तो गोळा कसा करायचा यावरून सध्या गोंधळाचं वातावरण राज्यात तयार झालेलं आहे. आणि आता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पातळीवर घरोघरी जाऊन ही माहिती गोळा करण्याचा प्रस्ताव समोर आलेला आहे. या कामाला मात्र एक अडचण अशी आहे की 60 दिवसांचा कालावधी लागणार आहे आणि प्रचंड यंत्रणा लागणार आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी करायची याबद्दल अजून सुद्धा राज्यात संभ्रमाचंच वातावरण आहे. लालपरीचं म्हणजेच ST बसेस ज्या आहेत तर त्यांचा आज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण झालेलं आहे. तर यानिमित्त एक अतिशय इंटरेस्टिंग बातमी आज मटाच्या पान 1च्या अँकरला आलेली आहे, जी आपली आजची बेस्ट ऑफ द डे बातमी आहे. या बातमीमध्ये मटाच्या प्रतिनिधींनी जी सर्वात पहिली ST धावली होती, जी सर्वात पहिली STची फेरी झाली होती, तर ती ST चालवणारे जे वाहक होते, जे ड्रायव्हर होते लक्ष्मण केवटे, तर त्यांच्याशी ह्याच्यामध्ये संवाद साधलेला आहे. पुणे नगर मार्गावर 1 जून 1948 रोजी ही पहिली ST बस धावली होती. त्यावेळी त्या बसचं तिकीट ₹2.5 होतं असं ह्याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. या बसचे वाहक लक्ष्मण केवटे होते, तर किसनराव राऊत हे चालक होते. लक्ष्मण केवटे आता वयाच्या 100कडे वाटचाल करत आहेत. ते साधारण 98 वर्षाचे आत्ता आहेत. तर त्यांनी ओव्हरऑल 75 वर्षांचा हा STचा प्रवास त्यांनी स्वतः बघितलेला आहे. तर त्याबद्दल त्यांनी ह्याच्यामध्ये बोललेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की STने आजवरच्या प्रवासात बरेच चढ उतार पाहिले, मात्र काही महिन्यांपूर्वी झालेलं आंदोलन, त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या आणि प्रवाशांचे हाल, या गोष्टींचं गालबोट जे आहे ते अमृत महोत्सवी प्रवासात लागायला नको होतं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. अपार्टमेंट्स किंवा सोसायटीज ज्या असतात तर तिथल्या सदनिका धारकानं सदनिका जर भाड्याने दिली, म्हणजे फ्लॅट ओनर्सनी तिथल्या फ्लॅट्स जर भाड्याने दिले तर त्यांच्याकडून भाडेकरू शुल्काच्या नावाखाली जादा देखभाल शुल्क, ज्याला नॉन ऑक्युपन्सी चार्जेस सुद्धा म्हणतात, तर ते आकारले जातात. मात्र ते आता आकारता येणार नाहीत असा महत्त्वपूर्ण निकाल सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांनी दिलेला आहे. या निकालामुळे अपार्टमेंट असोसिएशनच्या मनमानीला चाप लागणार असून भाडेकरू ठेवणाऱ्या सदनिका धारकांकडून नियमाप्रमाणेच देखभाल शुल्काची आकारणी करावी लागणार आहे. वरद पाठक यांनी आज पुण्यावरून याबद्दलची बातमी दिली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन साखर निर्यात धोरणाच्या अंमलबजावणीला आज म्हणजेच 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या निर्णयाचा साखर कारखान्यांवर परिणाम होणार नाही, तसंच नागरिकांसाठी मुबलक साखर उपलब्ध होणार असल्याचा अहवाल साखर आयुक्तांनी राज्य सरकारकडे दिलेला आहे. राज्यातील 78 लाख टन साखरेपैकी सुमारे 50 लाख टन साखर ही कारखान्यांनी निर्यात केलेली आहे. तसंच कारखान्यांकडे सुमारे 80 लाख टन साखरेचा साठा असल्यामुळे सुमारे 30 ते 40 लाख टन साखर शिल्लक राहणार असल्याचं सुद्धा या बातमीमध्ये पुढे म्हटलेलं आहे. या पुढच्या बातमीची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे. ही हेडलाईन आहे नाशिकमध्ये शास्त्रार्थ सभेचा आखाडा. आपल्याला माहितीच आहे की हनुमानाचं जन्मस्थळ नाशिकमधील अंजनेरी की कर्नाटकमधील किष्किंधा याबद्दलचे काही वादविवाद चालू आहे. तर त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी मंगळवारी एक बहुचर्चित विदज्जन सभा आयोजित करण्यात आली होती नाशिकमध्ये. मात्र 4 तासांची ही जी काही वादळी चर्चा झाली ती निष्फळ तर ठरलीच, त्यातून काहीही तोडगा तर निघालाच नाही. आणि एका टप्प्यावर ह्याच्यामधले जे काही चर्चा तर दूरच राहिली, शास्त्रार्थ तर दूरच राहिलं, मात्र अनेक साधू महंतांमध्ये हमरी-तुमरी सुद्धा झालं. प्रकरण हातघाईवर आलं. गेल्या 2-3 दिवसांपासून आपण महाराष्ट्र टाइम्समध्ये चिपळूण डायरी 10 महिन्यांनंतर असं एक सदर चालताना बघतो, अशी एक मालिका येताना बघतो आहोत. प्रवीण मुळे आणि नीरज पंडित हे दोघं मिळून ही मालिका देत आहेत. ओव्हरऑल चिपळूण, खेड, महाड या 3ही ठिकाणी लास्ट टाइम महापुराचा फटका जोरदार बसला होता. चिपळूणमध्ये भरपूर पूर आला होता. महाडमध्ये आपल्याला माहिती आहे की जी दरड कोसळली होती ज्याच्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता.
तर ह्याचं सर्व 10 महिन्यांनंतर आता काय प्रोग्रेस आहे, पावसाळा आता परत येणार आहे, तर त्याच्यामध्ये शासनानं काय काय पावलं उचललेली आहेत याचा आढावा घेणारी ही मालिका आहे. आज जी बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की अगदी अखेरच्या टप्प्यात येऊन सुद्धा अनेक जी कामं करायची होती, ज्या सुधारणा करायच्या होत्या, जी डागडुजी करायची होती, पूर परत येऊ नये किंवा पुरापासून लोकांना संरक्षण मिळावं, दरडींपासून संरक्षण मिळावं, ह्यासाठी ज्या काही योजना करायच्या होत्या, तर त्यासाठीच्या अनेक परवानग्या ज्या होत्या, ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून घ्यायच्या होत्या, त्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आत्तापर्यंत मिळाल्याच नव्हत्या. काही अगदी आत्ता मिळालेल्या आहेत, काही परवानग्या मिळालेल्या आहेत, मात्र अजूनपर्यंत परमिशन्स लोकांच्या हातात पोहोचलेले नाही आहेत किंवा साहित्य अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे. अशा अनेक अडचणींचा सामना केल्यामुळं ही जी कामं आहेत ती कामं अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे आणि आत्ता प्रशासनाला ती कामं पूर्ण करता करता त्यांची तारांबळ उडत असल्याचं आजच्या ह्या बातमीमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे यावर्षी सुद्धा गेल्या वर्षीसारखी जी पूर परिस्थिती झाली किंवा दरडींची जी काही भीती होती ती यावर्षी सुद्धा तिथल्या नागरिकांच्या मनात तेवढीच कायम असल्याचं सुद्धा आता चित्र दिसतंय. हा झाला आजचा मोठा. यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी आपल्या सर्वांना एक अपील करू इच्छिते. आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक स्वतंत्र पत्रकारितेचं माध्यम आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेळोवेळी करत असतो. ह्याच्यामध्ये काही छोटे मोठे अपडेट्स असतात, काही लोकल असतात, काही नॅशनल स्टोरीज असतात, तर काही इंटरनॅशनल बातम्यासुद्धा त्याच्यामध्ये असतात. काही बातम्या मराठीत असतात तर काही इंग्लिशमध्ये असतात. आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर इंडी जर्नल नावाचं आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. मे बी तुम्ही आजचा हा एपिसोड यूट्यूबवरच बघत असाल, मात्र जर का तुम्ही हा एपिसोड फेसबुकवर बघत असाल तर आमचं यूट्यूब चॅनलसुद्धा नक्की व्हिजिट करा. त्याच्यावरती राऊंडअपच्या एपिसोड्सबरोबरच इतरही अनेक कार्यक्रम असतात. वेगवेगळे इंटरव्ह्यूज असतील, काही चर्चासत्र असतील, काही त्याच्यामध्ये अजून एक्सप्लेनर व्हिडिओज असतील, व्हिडिओ रिपोर्टाजेस असतील, असा बराच कंटेंट त्याच्यावरती आहे. तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल. इंडी रेडिओ नावाचं आमचं ॲपसुद्धा आहे, ज्याच्यावरती आम्ही नावात म्हटल्याप्रमाणेच ऑडिओ कंटेंट घेऊन येत असतो. हे ॲप डाउनलोड करणं अतिशय सोपं आहे. तुम्ही आत्ताच जर ह्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्याबद्दलची एक लिंक दिसेल. ती लिंक क्लिक करून तुम्ही लगेच ते ॲप डाउनलोड करू शकता. त्याच्यावरती दररोज रात्री डेली न्यूज रील नावाचा एक पॉडकास्ट आम्ही घेऊन येत असतो, ज्याच्यामध्ये देशविदेशात दिवसभरात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या असतात तर त्यांचा उल्लेख असतो. त्या व्यतिरिक्तही इतरही अनेक पॉडकास्ट, काही चर्चासत्र, इंटरव्ह्यूज, काही ऑडिओ बुक्स, ऑडिओ रिपोर्ट्स, असं बरंच काही कंटेंट त्याच्यावरती आहे. त्यामुळे हे चॅनल हे ॲप जे आहे ते नक्की डाउनलोड करा आणि त्याच्यावरचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतायत हे आम्हाला कळवायला विसरू नका. आणि याशिवाय सुद्धा आम्हाला इतरही काही आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. यापुढचा पेपर आहे सकाळ. देशांतर्गत उत्पन्न वाढले ही आज सकाळची हेडलाईन आहे. आपण पहिल्याच पेपरमध्ये याबद्दलची बातमी बघितली होती की GDP जो आहे तर तो ह्या फायनान्शियल इयरमध्ये वाढला होता. राज्यात वेगवेगळ्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी फक्त CET परीक्षेतील मेरिट ग्राह्य धरलं जात असल्यामुळे विद्यार्थ्यांची 12वीतील टक्केवारी घसरत चाललेली आहे. याचा तोडगा काढण्यासाठी आता पुढील शैक्षणिक वर्षापासूनच 12वीच्या गुणांचं सरासरीचे 50% आणि CETचे 50% यावरून मेरिट लावण्यात येईल. यामुळे 12वीचा पाया भक्कम होऊ शकेल, असं सुतोवाच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे. सरकारमध्ये 2.25 लाख जागा रिक्त, अशी बातमी आज सोलापूरवरून तात्या लांडगे यांनी केलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की लोकसभा, विधानसभेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळ्यामुळे मागच्या 5-6 वर्षांमध्ये रिक्त जागांची भरती होऊ शकलेली नाहीये. सध्या सरकारच्या 42 विभागांमध्ये तब्बल 2.25 लाख जागा रिक्त झालेल्या आहेत. त्यामुळे लोकहिताच्या शासकीय योजना लाभार्थींपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थ विभागाने निर्बंध उठवून सुद्धा अजूनपर्यंत भरती प्रक्रिया घोषित झालेली नाहीये. याच्यामध्ये एक छोटा इन्फोग्राफिक पण देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट्स आहेत, जसं की गृह आहे, सार्वजनिक आरोग्य, जलसंपदा, महसूल व वन, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय, ह्या सर्व विभागांमध्ये किती जागा रिकाम्या आहेत त्याबद्दलची सुद्धा नोंद करण्यात आलेली आहेत. गृह खात्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 49,851 जागा रिकाम्या दिसत आहेत. तर सार्वजनिक आरोग्यात मला वाटते थोडंसं हास्यास्पदच आहे. गेले 2-1 वर्षांपासून आपण ज्या संकटाशी झगडतोय ते बघता दुसऱ्या नंबरवर सार्वजनिक आरोग्य हा विभाग येतो, ज्याच्यामध्ये 23,822 जागा रिकाम्या आहेत. हा होता आजचा सकाळ. यापुढचा पेपर आहे द हिंदू.
दिल्ली सरकारमधील मंत्री, दिल्लीचे गृहमंत्री इनफॅक्ट सत्येंदर जैन यांना ईडीने त्याच्या ताब्यात घेतलं होतं. त्याबद्दलची बातमी आपण बघितली होती. काल एका स्पेशल CBI कोर्टने त्यांना ईडीच्या कस्टडीमध्ये पाठवलेलं आहे 9 जूनपर्यंत. आणि तोपर्यंत मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये ज्याच्यामध्ये त्यांना पकडलं गेलेलं आहे त्याचा तपास जो आहे तो तोपर्यंत पुढे चालणार आहे. पंजाबमधील काँग्रेस नेते आणि प्रसिद्ध पंजाबी सिंगर सिद्धू मुसेवाला, ज्यांची गोळ्या झाडून काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली, तर काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये हजारो लोक जमले होते अशी बातमी आज द हिंदूच्या पान 1 वर आलेली आहे. त्यांच्या गावातले लोक, काही त्यांचे चाहते, त्यांचे फॉलोअर्स असे अनेक लोक या अंत्ययात्रेमध्ये सामील झाले होते. इंडियाज EV एम्बिशन राईड्स ऑन 3 व्हील्स असं एक महत्त्वाचं आर्टिकल आज द हिंदूच्या ऑपेड पानावर आलेलं आहे, जे सौम्यदीप कुंडू आणि सौम्या रॉय यांनी दोघांनी मिळून लिहिलेलं आहे. हे दोघंही प्रोफेसर्स आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी EVचा राईज इंडियामध्ये जो होतो आहे तर त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी मेन्शन केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सध्या ज्या भारतात रजिस्टर्ड इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, रजिस्टर्ड EVs आहेत, त्यापैकी जवळपास 65% ह्या 3 व्हीलर्स आहेत, 3 व्हीलर ऑटो ज्या आहेत तर त्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. तर ह्याकडे लक्ष देऊन आणि हे सुद्धा बूस्ट करणं हे भारताला गरजेचं असल्याचं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि ओव्हरऑलच ज्या काही वेगवेगळ्या स्टेट लेवल्सला पॉलिसीज येत आहेत EVच्या बाबतीत, EVचं प्रमोशन करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांनी इलेक्ट्रिक व्हेकल्स घ्यावे त्यासाठी, तर त्यामध्ये कोणते कोणते जे अडचणी आहेत आणि त्या आपण लवकरात लवकर कशा ॲड्रेस करता येतील ह्याचा सुद्धा आढावा या आर्टिकलमध्ये घेण्यात आलेला आहे. हा होता आजचा द हिंदू. आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअपचा एपिसोड सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत. दररोज आमचे एपिसोड्स बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा. इंडी जर्नल हे आमचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.